कोल्हापूर जिल्ह्यात सलग 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे जवळपास आता कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। मी आहे आता कोल्हापुरातील राजाराम बंधारा या ठिकाणी। बघायला गेलं तर हा जो राजाराम बंधारा आहे हा जवळपास पंचगंगेची पाणी पातळी जर बघायला गेली तर साधारण 22 फुटांवर पोहोचलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा राजाराम बंधारा आहे तो आता आपल्याला पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अवघ्या 24 तासांमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 10 बंधारे अर्थातच यामध्ये राजाराम बंधाऱ्याचा देखील समावेश आहे। त्याप्रमाणे राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे ती करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं नागरिकांनी नदीकाठच्या भागामध्ये सतर्कता बाळगण्याचं जे आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर पश्चिम घाटामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्याच याच्यावर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ही जी पावसाची जी नोंद आहे ती आता करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।